तलाठी परीक्षेबद्दल बऱ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता, की तलाठी परीक्षा एम-पी-एस-सी घेणार, तर ती कशा पद्धतीने घेणार? ते सर्व गोष्टींचं उत्तर आजच्या जे अपडेट आलेले आहे आता, ठीक आहे. त्या अपडेटमध्ये आयोगाने दिलेलं आहे, तलाठी जी परीक्षा आहे, ती परीक्षा आता एम-पी-एस-सी घेणार आहे आणि ती आपली जी गट क ची पूर्वपरीक्षा होती किंवा गट क परीक्षा जी व्हायची पूर्व आणि मुख्य, त्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे इथून मागे कर कर सहाय्यक असेल, क्लर्क असतील, एक्साईज पी-एस-आय असेल किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असेल, हे पद जे गट क मध्ये भरले जायचे, आता त्यामध्ये नवीन संवर्ग ॲड झालेले. ते संवर्गाचं नोटिफिकेशन आयोगाने आज टाकलेलं आहे. त्यामुळं ही जी संधी असणार आहे ही पुढची, ती आपल्या सर्वांसाठी खूप मोठी संधी आहे मित्रांनो. अशी संधी पुन्हा येणार नाही. कारण काय झालेलं आहे 25 जूनला जी ॲड आलेली होती, त्या ॲडमध्ये पदं किती दिलेले होते? त्या ॲडमध्ये पदं होते 2619 पदांसाठी ती जाहिरात आलेली होती. पण आज जे नोटिफिकेशन आत्ता आलेलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने 3088 3088 नवीन पद ॲड झालेले असे टोटल 5707 पदांची ही जाहिरात झालेली आहे मित्रांनो. जी 2023ला क्लर्कची जी 7000 पदांची जाहिरात आलेली आलेली होती बघा आणि तिचा जो कट ऑफ लागला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे किती खाली आला होता कट ऑफ. आता गट क पूर्व परीक्षा जी 25 ऑक्टोबरला होणार आहे. किती? 25 ऑक्टोबरला होणार आहे. हिच्यासाठी 95 दिवस शेवटचे बाकी आहे. तुम्हाला मी फापट पसारा सांगत बसत नाही. या 95 दिवसामध्ये जीवाचं रान करा. कारण एम-पी-एस-सी परीक्षा घेणार आहे. ठीक आहे. आणि एम-पी-एस-सीवर आपला विश्वास आहे. सगळ्यात महत्त्वाचं ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आता इथून मागे जी तलाठी ऑनलाईन व्हायची, तिच्याविषयीचे जे आपण घोटाळे, जे भ्रष्टाचार, ज्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. पण आता एम-पी-एस-सीवर आपला विश्वास आहे आणि यावर्षी तरी एम-पी-एस-सीची ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि पुढच्या वर्षी पण देव करून ती ऑफलाईनच हो. पण ह्या वर्षी आपल्याला क्लिअर कट एम-पी-एस-सीने सांगितलं आहे, की जुलैपर्यंत जो ऑनलाईनचा निर्णय त्यांनी स्थगित केला आहे. त्यामुळं ही 25 ऑक्टोबरला जी परीक्षा होणार आहे गट पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर 2च महिन्यांनी लगेच गट मुख्य परीक्षा आहे. त्याच्यामुळं आत्ता अभ्यास करताना एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करायचा आहे. तो कसा करायचा आहे, काय करायचा आहे, त्याबद्दल मी नवीन व्हिडिओ बनवल. जे क्लिअर कट, ज्या प्रॅक्टिकल गोष्टी असतील त्या सर्व तुम्हाला मी सांगेल. त्याची काळजी करायची नाही. इथून मागं पण मी पण जे नियोजन दिलेलं होतं, जे गट ब बाबतीत असेल, गट क बाबतीत असेल, ज्या मुलांनी फॉलो केलंय त्यांना प्रचंड फायदा झालेला आहे. आपल्या पी-वाय-क्यू बॅचेस, गट क, गट ब पूर्वपरीक्षा ज्यांनी घेतल्या त्यांचे स्कोर किती वाढलेले ते पोरं येऊन भेटता, कॉल करता, की "सर तुमची बॅच केल्यामुळे एवढा स्कोर झाला. मागच्या परीक्षेमध्ये एवढा आलेला होता." ते सगळं आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर सर्व पूर्वपरीक्षेच्या बॅचेस आहे. पण आता अपडेट काय आहे बघा मित्रांनो, हे अपडेट आलेलं आहे बघा 2026 मध्ये म्हणजे कधी 25 जूनला जी ॲड आलेली होती त्याच्यामध्ये 2619 पदं होते. आता तिच्यामध्ये काही संवर्ग ॲड करण्यात आलेले आणि आयोगाने क्लिअर कट मेन्शन काय केलेलं आहे, आत्ता जी ॲड आहे 5707 पदांसाठीची. ओके. कारण तिच्यामध्ये 3088 हे बघा 3088 पदं ॲड होणार. त्यामध्ये तलाठी सगळ्यात मेन पद ज्यांचं ज्या बऱ्याच मुलांचं लक्ष्य तलाठी आहे किंवा टार्गेट तलाठी आहे किंवा स्वप्न तलाठी आहे. त्यांच्यासाठीचा खूप मोठी काय म्हणता येईल आनंदाची बातमी 1539 पदांची ही जाहिरात आहे. 1539 पदं ही गट क ची जी पूर्वपरीक्षा होणार आहे 25 ऑक्टोबरला त्याच्यामध्ये भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये बघा इतर संवर्ग पण आहे. राज्य ग्राहक तक्रारमधले जे 11 पद आहे बघा 11 हे सहाय्यक अधीक्षकचे, वरिष्ठ अभिलेखापालचे 11 आहे. त्याच्यानंतर कृषीमधले, कृषी विभागामधले 254 पदे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी असतील, नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठाचे 230 पदं असतील किंवा अन्न नागरी असतील, आदिवासी विकास असतील, महसूल वन विभाग असतील, 155, 69, 84, 80 असे पद आहे त्याचे किंवा महसूल व वन विभागाचे 339 पदं असे टोटल 3088 आणि पूर्वीचे किती बाळांनो? पूर्वीचे 2619 असे किती झाले हे? 5707 पदं टोटल होता आणि हे 5707 वरच थांबणार नाही ही गोष्ट. आयोगाने क्लिअर कट ह्या गोष्टीमध्ये इथं बघा क्लिअर कट मेन्शन काय केलेलं आहे, का निकालापूर्वी काय? निकालापूर्वी जेवढे पण शुद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येईल म्हणजे जेवढे पण संवर्ग किंवा जेवढे पण काय म्हणतात त्याला नवीन संवर्गाची जेवढे पण मागणीपत्र आयोगाला प्राप्त होतील, ते प्राप्त मागणीपत्रांद्वारे काय होईल आपल्याला कळेल. आयोग शुद्धीपत्रक जाहीर करेल त्याच्याद्वारे आपल्याला कळेल की किती ॲड होणार आहे पदं. पण एवढं लक्षात ठेवा की ही पदं फक्त 5707च राहणार नाहीये. याच्यामध्ये प्रचंड वाढ होणार. हे 10,000 पण होऊ शकतात, त्याच्या प्लस पण जाऊ शकतात. कारण इतर संवर्ग खूप जास्त अजून बाकी ते जसजसे त्यांना जसजसे त्यांना काय मागणीपत्र प्राप्त होतील त्या जागांची तसतसे ते वाढ करतील. ओके. त्यांनी काय मेन्शन केलं आता बघा 25 ऑक्टोबरला 95 दिवस बाकी आहे. त्याच्यानंतर आयोग आता 15 दिवसात रिझल्ट लावतोय म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत जेवढे पण मागणीपत्र आयोगाला प्राप्त होतील, ते सर्व मागणीपत्राचा आढावा घेऊन ह्या पदसंख्येत वाढ होत राहील.
त्याच्यामुळे ही संधी छोटी नाही. 5,707च ही खूप मोठी ॲड आहे. त्याच्यामध्ये अजून 4,000-5,000 जर पदं ॲड झाले, तर बघा ना किती मोठी संधी होऊ शकते. आणि जसजसे जागा वाढ होतील, तसतसे काय होईल कट ऑफ खाली येईल. तुम्हाला 7,000 ची ॲड आठवत असेल, कट ऑफ किती खाली आला होता. ठीक आहे. त्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा. तुम्ही नवीन असाल, जुने असाल, पास होण्याची 2026 सारखी मोठी संधी पुन्हा येईल का नाही आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे हिचं सोनं करा बाळांनो. हिचं सोनं करा आणि ज्या पण गोष्टी असतील भविष्यामध्ये, ज्या पण गोष्टी असतील, ज्या तुम्हाला गरजेच्या अभ्यासासाठी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, जो पण मी मागच्या 5-6 वर्षापासून शिकवतोय. बरेच विद्यार्थी स्वाध्याय अकॅडमीमधून पास होऊन अधिकारी झाले. त्यांना गाईडन्स केलेला आहे. जो अनुभव आहे, जो स्वतः अभ्यास केलेला आहे. दरवर्षी मी पण पूर्वपरीक्षा दरवर्षी पास असतो. यावर्षी पण गट ब ची पण पूर्वपरीक्षा पास आहे, गट क ची पण पास आहे. म्हणजे गट क ची आता होणार आहे. मागची पण गट क ची पास होतो, गट ब ची. त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव जो असेल, एवढ्या मी आता जवळ-जवळ 22-23 मेन्स दिलेले आहे आत्तापर्यंत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करील. प्रॅक्टिकल अप्रोच काय असेल तो सर्व सांगेल. फक्त विश्वास ठेवा, योग्य माणसावर विश्वास ठेवा आणि योग्य गाईडन्सने अभ्यास करा. 100% पास व्हाल. ठीक आहे. अशा पद्धतीने ही संधी आलेली आहे. पुन्हा ही संधी येणार नाही. पुढच्या वर्षी परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल आपल्याला माहीत नाही. ते आयोग ठरवतं. त्या गोष्टी गव्हर्नमेंट ठरवतं. आपण तर विरोध करणारच आहे ऑनलाईन एक्झामला, पण ते आयोगाचं शेवटी फायनल आहे. त्यामुळे आत्ता संधी निर्माण झालेली नाही, आत्ता संधीचा वापर करा. ही संधी पुन्हा गमावू नका. ही संधी पुन्हा येणार नाही. 95 दिवस जर तुम्ही स्वतःला बंद केलं, सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या सोशल मीडिया असतील, पर्सनल प्रॉब्लेम असतील, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडाल ना, तेव्हा तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट त्या परीक्षेवर करू शकाल. आणि त्याच्यानंतर फक्त 2 महिने भेटतात. त्याच्यामुळे आत्ता जी-एसचा अभ्यास असा करा, की त्या 2 महिन्यामध्ये फक्त मराठी, इंग्लिश करायची गरज. जी-एसला हात लावायची गरज नाही. फक्त रिव्हिजन करायची गरज पाहिजे. त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही जी-एसचा अभ्यास मुख्यचा पण करून घ्या. आणि एखादा तास उरत असेल, एखादा तास एक्स्ट्रा भेटत असेल, तुमचा जर पूर्वचा अभ्यास व्यवस्थित झाला, तर मुख्यचा पण इंग्लिश आणि मराठी पुढचा 1 महिना तुम्ही करू. ठीक आहे. अशा पद्धतीने अभ्यास करा आणि तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच कशा पद्धतीने तुम्ही शेड्यूल करू शकता, काय करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.